नमस्कार मित्रांनो, तर कालच फ्लिपकार्टचं ऑफिशियल बॅनर आलेला आहे बीबीडी सेलचं. आणि जर तुम्ही ह्या सेलमध्ये आयफोन घ्यायचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा. बेस्ट ऑफरसाठी तुमच्यापाशी क्रेडिट कार्ड असणं गरजेचं आहे. तर ॲमेझॉनवरून तर तुम्ही शॉपिंग करत असाल तर SBIचं क्रेडिट कार्ड असणं आवश्यक आहे. आणि त्याचसोबतच फ्लिपकार्टवरती जर तुम्ही शॉपिंग करत असाल तर ॲक्सिस बँकचं क्रेडिट कार्ड असणं गरजेचं आहे. ह्या सेलमध्ये आयफोन 11, 12चे बेस मॉडेल आणि आयफोन 11 सिरीज ते आयफोन 15 सिरीजचे प्रो मॉडेल सेलमध्ये येणार नाहीत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 128 GB व्हेरियंटच्या जागेत तुम्ही 256 GB व्हेरियंट प्रिफर करा, कारण आता 128 GB व्हेरियंट कसं भरतं ते समजत पण नाही. आणि 256 GB व्हेरियंटची प्राइस पण ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक प्रो टिप आहे, ज्याने की तुमचे 8 ते 10 हजार रुपये वाचतील, तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर सुरुवात करू आयफोन 13 पासून. आयफोन 13 लॉन्च होऊन आता 4 वर्ष होतील आणि ॲपल जवळपास 5 ते 6 वर्षाचं मेजर अपडेट देतो आणि त्यानंतर बग फिक्स किंवा सिक्युरिटी अपडेट 2 वर्ष प्रोव्हाइड करतो. लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे आयफोन 13 लॉन्च होऊन ऑलरेडी 4 वर्ष झालेले आहेत. आता जर तुम्ही आयफोन 13 घेतला तर तुमच्याकडे मॅक्झिमम 2 ते 3 वर्षासाठी मेजर अपडेट भेटतील. हे ध्यानात ठेवून तुम्ही आयफोन 13 घेऊ शकता. जर तुम्हाला 4 ते 5 वर्ष आयफोन यूज करायचा असेल तर आयफोन 13 अवॉइड करू शकता आणि थोडं बजेट वाढवून आयफोन 15 कडे जाऊ शकता. आता येऊ आयफोन 13च्या प्राइसकडे. आयफोन 13 तुम्हाला 33 ते 34 हजारमध्ये पडेल आणि विथ कार्ड ऑफर 30 ते 32 हजारमध्ये पडेल. जर तुमचं बजेट वाढू शकत नसेल आणि तुम्हाला फक्त आयफोनच घ्यायचा असेल तर आयफोन 13 तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट फोन आहे आयफोन 14, ज्याचे चान्सेस खूप कमी आहेत सेलमध्ये यायचे. आणि जर आलाच तर आयफोन 14 तुम्हाला 40 हजारापर्यंत बघायला भेटेल आणि विथ ऑफर्स 37 ते 38 हजारमध्ये भेटेल. आता बघू तो आयफोन जो ह्या सेलमध्ये खूप लोक घेण्याचा प्लॅन करत आहेत, आयफोन 15. खूप लोकांसाठी आयफोन 15 हा एक चांगला ऑप्शन असू शकतो. 4-5 वर्ष तुम्ही आयफोन 15 आरामात यूज करू शकता. लॉंग टर्मसाठी 256 GB व्हेरियंट प्रिफर करा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राइस. आयफोन 15 विदाऊट एनी कार्ड ऑफर 44 ते 45 हजारमध्ये पाहायला भेटणार आहे आणि विथ ऑफर्स 42 ते 43 हजारमध्ये 128 GB व्हेरियंट भेटणार आहे. आणि जर तुम्हाला 256 GB व्हेरियंट पाहिजे असेल 54 ते 55 हजारामध्ये बघायला मिळणार आणि कार्ड ऑफर सोबत 52 ते 53 हजारामध्ये मिळणार. नेक्स्ट आहे आयफोन 16, जो की फक्त 1 वर्ष जुना आहे आणि ह्या सेलचा अट्रॅक्शन पॉईंट आहे. आयफोन 16चं 128 GB व्हेरियंट 55 हजारमध्ये मिळेल आणि कार्ड ऑफर सोबत 52 हजारमध्ये मिळेल. आणि जर तुम्हाला 256 GB व्हेरियंट पाहिजे असेल तर तो 65 हजारमध्ये बघायला मिळेल. त्यासोबतच बघायला गेलं तर आयफोन 16 प्लसची प्राइस असणार 62 हजार आणि विथ ऑफर 58 ते 60 हजार असणार. 16 प्लस वरून तुम्हाला आठवलं असणार आयफोन 15 प्लस. 15 प्लस सेलमध्ये येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत आणि जर आला तर 128 GB व्हेरियंट 55 हजारपर्यंत असणार. त्यापेक्षा तुम्ही 16 कडे जाऊ शकता. आणि अजून एक फोन आहे ज्या फोनला खूप लोकांनी नाव ठेवली, ते म्हणजे आयफोन 16e. आयफोन 16e आणि आयफोन 15 मध्ये खूप जण कन्फ्यूज असतील. तसं तर मी म्हणेन की आयफोन 15च घ्या. आणि जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता वळू प्राइसकडे. तर आयफोन 16e आपल्याला 40 हजारमध्ये मिळणार आहे आणि विथ कार्ड ऑफर्स 38 हजारला मिळणार. हे तर झाले नॉन प्रो मॉडेल्स. आता प्रो मॉडेल्स बघू. तर आयफोन 16 प्रोची प्राइस विथ ऑफर 85 ते 90 हजारमध्ये असणार आहे आणि आयफोन 16 प्रो मॅक्सची प्राइस 1 लाख पासून ते 1,05,000 हजारमध्ये बघायला मिळणार आहे विथ ऑल ऑफर्स. आणखीन एक टिप तुमच्यासाठी म्हणजे जर तुम्हाला एक्स्ट्रा 8 ते 10 हजार रुपये देऊन 256 GB व्हेरियंट घ्यायचं नसेल तर तुम्ही एक 5 ते 6 हजार रुपयाची एक्सटर्नल SSD घेऊ शकता. आता काही म्हणतील त्यापेक्षा स्वस्तात मी पेनड्राईव्ह घेईन. त्यांना एवढंच सांगायचं आहे की पेनड्राईव्ह करप्ट होण्याचे चान्सेस खूप असतात. मग आता हे तुमच्यावर आहे, तुम्हाला पेनड्राईव्ह घ्यायची आहे का SSD घ्यायची आहे का 8 ते 10 हजार रुपये एक्स्ट्रा देऊन 256 GB व्हेरियंटच घ्यायचा आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर खरंच तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.